बोल ना, शब्द बोल, मला आठवत नाही. नाही मी बोलत असेल तुझ्याबद्दल, पण काही बिलो द बेल्ट अंड असं नाही. अरे त्याचा काय गेम नाही रे, तो फक्त चहा बनवतोय रे, राकेश बरोबर राकेश कारण दिसतोय ते पण पुस्तोडेवर बोलतो, तिथे नॉमिनेशनला बोलतो बरं. असं मी आय कॅन प्रॉमिस यू वन, असं काहीही नाही बोलणार दॅट विल बी बिलो द बेल्ट अँड डिग्रेडिंग. डिग्निटी कधी पाडवणार नाही, दॅट आय कॅन प्रॉमिस यू अँड एक्सपेक्ट द सेम फ्रॉम. तू तर कळणारच का, तुम्हाला सांग. पण हे आपलं तिसरं नाव आहे. म्हणजे मला आपण एखादी जागा राहते म्हणजे प्रेमावरती कोण असतं, प्रेम तुला ऑलरेडी करून तुझ्यावरती जी झालेलीच आहे. तर तू धावच, तू धावलंच की तिकडे सूत्र म्हणतील राकेश दादाकडे विशाल सोबत आहे. त्यांना कळलं राकेशांनी म्हणाल का तर झालं तिथे बोलणं. आई पण बाहेर सगळीकडे तिकडे विशालला तर वेगळं झालं राहतो की म्हणते तुला. संध्याकाळी 5:45 वाजता. अरे तू मला थांबवू शकतो मी जाणार ना. ऐक ना प्रभू, तू वाजवतोयस ना. थांबू शकतो मी जाणार. त्याला थांबू. मला थांबू शकतो मी माझं. तू थांबू प्रभू, तू दाबणारच ना. कवर नको करू, कवर नको करू. प्रभू, तू दाबणारच ना. प्रभू, एक तर तूच आहे, नाही तर मला दाबायला लागेल. तुम्ही काय मध्ये कोणी केलं? तुम्ही का मध्ये येताय? प्रभूला का करवता तुम्ही? हात का ठेवला होता माझ्यावर तू? माझा हात बंद होता, दीपाली ताईचा वरती होता. माझं रिटर्न अपने जबान पे तो रे यार. मेरा कर ना, दोनों जाएंगे. तो अरे जबान पे तो रे ना. अरे पण त्याचा हात होता तिचा. मी माझा हात नव्हता, दीपाली ताईचा वरती हात होता. माझा नाही, तुझा होता. तू प्रेस करणार होती. तू तुमचं नाही, मी नाही बोललो. प्रभूला नको होता. विशाल बोलला प्रभू धावतोय तर तो नाही मी नाही बोललो. एवढंच बोलला. एकदम इथे एकदमच मी काय करणार बाबा, डील तर ना, मी काय करू. संचालक संकेत, पहिल्या फेरीत बजर कोणी वाजवला ते जाहीर करा. बिग बॉस, पहिल्या फेरीत बजर राकेश यांनी वाजवलाय. बिग बॉस, विशाल आणि माझी रायव्हरी डे 1 पासूनच आहे आणि आजही आहे. आणि मला पहिल्यापासून आमचे तरीके खूप ऑपोजिट्स आहेत गेमला समजायचे. त्याचा गेम जो आहे ते जे मी बघतोय ते मला पटत नाही. टोळी असेल तर एक तो स्वतःला शेर म्हणतो आणि सगळ्यांना ती एक स्ट्रॅटेजी समजवतो, प्लॅन करतो. आणि मला बेसिकली कोणी ज्यात मी पण असेल ते मला स्वतःला पर्सनली मला आवडत नाही. आणि सेकंडली मला भीती होती की प्रभूचं बजर दाबला जाईल म्हणून, त्याच्यासाठी पण ते एक दुसरं छोटं स्मॉल रिझन आहे. पण मेन रिझन ते आता याच्या आधी सांगितलं ते होतं. तर बेसिकली या रिझन्समुळे जे माझं गेम त्याचा पटत नाही, त्यामुळे या वीक मध्ये त्याला मगरीच्या तोंडी देऊन नॉमिनेट करतो. बिग बॉस, मी राकेशला कधीच नॉमिनेट केलं नसतं, कारण मी त्याला भीत नाही. मला आवडतं वर घेऊन खाली पटकायला, कारण त्याच्यात जास्त लागतं. फक्त एवढं बोलायचं की आता मी बोलत होतो, हा स्वतःला खूप फेअर, नेहमी एक चांगला माणूस असं बोलतो आणि चांगला माणूस आपल्या जिभेने फिरत नाही. तो आता मला बोलला की मी तुझं नाव बजर नाही वाजवणार आहे. हे कॅमेरावर आहे, सगळ्यांनी बघितलंय आणि तिथे जाऊन फिरलाय.